उपमुख्यमंत्रीपदासाठी सुनेत्रा पवारांचा उद्याच शपथविधी होण्याची शक्यता. छगन भुजबळांची माहिती. विधिमंडळ पक्षनेता ठरवण्यासाठी उद्या बैठक. सुनेत्रा पवारांकडे राष्ट्रवादीचं राष्ट्रीय अध्यक्षपद देण्याची पक्षातून मागणी. पवार कुटुंबाकडेच नेतृत्व राहावं असा सूर. सूत्रांची माहिती. तर पवार कुटुंबियांसोबत चर्चा करून उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय घेणार. तटकरेंची माहिती. अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार बारामतीच्या राजकारणात सक्रिय. बारामतीमधील नीरा नदीची शरद पवारांकडून पाहणी. पवार बारामतीची सूत्र पुन्हा हाती घेणार असल्याची चर्चा. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या हालचालींना वेग. पवार कुटुंबीय एकत्र विलिनीकरणाचा निर्णय घेणार. अंतिम निर्णय शरद पवारच घेणार असल्याची सूत्रांची माहिती. अजित पवारांच्या अकाली निधनामुळे राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री फडणवीसच मांडण्याची शक्यता. 23 फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात. तर 6 मार्च रोजी अर्थसंकल्प सादर होणार. ठाणे महापालिकेत महापौर पदासाठी नवा फॉर्म्युला. 1.25 वर्षासाठी महापौरपद आणि उपमहापौरपद मिळणार. 5 वर्षात ठाणेकरांना 4 महापौर मिळणार. अकोला महापालिकेत सत्ता राखण्यात भाजपला यश. भाजपच्या शारदा खेडकर महापौरपदी त्यांची निवड. तर एमआयएमचे नगरसेवक तटस्थ राहिल्यानं काँग्रेस एमआयएममध्ये राडा. काँग्रेसचे काही नगरसेवक भाजपच्या संपर्कात. अंतर्गत वादाला नगरसेवक कंटाळले. भाजप आमदार किशोर जोरगेवारांचा दावा. हेडलाइन्स ब्रॉट टू यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.